नमस्कार. झेपमध्ये मी अश्विनी आपलं सहर्ष स्वागत करते. जीवनात कितीही चढउतार आले तरी कुठलीही तक्रार न करता, गाजावाजा न करता शांतपणे सरळ पुढे चालत राहिलेल्या एका भन्नाट माणसाला आज आपण भेटणार आहोत. कृतज्ञ पुत्र, प्रेमळ पती, जबाबदार बाप, भरपूर मित्र असलेला विश्वासपात्र सखा, प्रगतिशील असा उद्योजक, आपल्या देशाप्रती कृतिशील बांधिलकी असलेला नागरिक, संघटनेतील आपल्या सदस्यांना सतत प्रेमाने कार्यप्रवण करणारा नेता, निरंतर नवनवीन गोष्टी जाणून घेण्याचा ध्यास असलेला विद्यार्थी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले सगळे श्रेय ईश्वराचरणी अर्पण करणारा अतिनम्र असा माणूस, म्हणजेच यशस्वी मराठी उद्योजक माननीय श्री विवेक कुलकर्णी. सच्चे साथीदार, ग्रूम केलेले लीडर्स आणि समर्पित कर्मचारी यांच्या सहाय्याने 1992 साली 10,000 पासून सुरू केलेला व्यवसाय पुढे 2000 साली 1 कोटी, 2012 साली 50 कोटी, 2013 साली 100 कोटी, 2020 साली 200 कोटी, 2021 मध्ये 300 कोटी अशा वेगवेगळ्या स्थित्यंतरानंतर आज 2023 मध्ये 500 कोटी वार्षिक टर्नओव्हर, 1100 कर्मचारी व महाराष्ट्र, गुजरात आणि तमिळनाडू मिळून 10 मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स एवढ्या विस्तारित उद्योगांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मराठी उद्योग विश्वाला अभिमान वाटावा असे बहुआयामी यशस्वी उद्योजक अर्थात श्री विवेक कुलकर्णी. सर्व दर्शकांना माझे विनम्र अभिवादन. माझा जन्म 1967 सालच्या डिसेंबर महिन्याच्या थंडीमध्ये नाशिकला झाला आणि ज्या घरात जन्म झाला त्याच घरात सुदैवाने आजही गेली 55 वर्ष मी माझ्या कुटुंबाबरोबर राहतोय. माझ्याबरोबर माझे आई, वडील, बहीण असं कुटुंब होतं. सध्या माझे वडील गेले 6 वर्षापासून माझ्याबरोबर हयात नाहीत. आई मात्र आजही माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवून आहे. लहानपणापासूनच माझे आई वडील आणि आम्ही एकत्र राहायचो. वडील LICमध्ये सर्वसाधारण कारकुनी म्हणजे क्लेरिकल पोस्टवर होते, परंतु अत्यंत मेहनतीने ते रिटायर होताना शेवट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून रिटायर झाले. त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांचा अभ्यास हा आम्हाला सातत्याने आमच्यासमोर एक पाठपुरावा, आमच्यासाठी एक आदर्श असा होताच. परंतु वडिलांना नेहमी वाटायचं की मी नॉर्मली शिक्षण करावे, ग्रॅज्युएशन करावे, LICच्या परीक्षा द्याव्या आणि LICतच परत त्यांच्यासारखं रुजू व्हावे आणि त्यांच्यापेक्षा खूप मोठा ऑफिसर बनून मी तिथून रिटायर व्हावं. आईला वाटायचं की मी इंजिनिअरिंग करावं, काहीतरी स्वतःचा व्यवसाय करावा आणि व्यवसायामध्ये पुढे जावं. जन्मता तो 8.5 पाऊंडाचा होता, त्यामुळे खूप छान दिसायचा, सशक्त होता आणि लवकर प्रगतीही झाली त्याची. सहसा मुलं वर्षाच्या आधी चालत नाहीत, 8-9 महिन्याची मुलं चालायला लागतात पावलं टाकायला, पण हा 6 महिन्याचाच गेटला पूर्ण धरून व्यवस्थित चालायचा. तेव्हा माझ्या मैत्रिणी म्हणायच्या, हा वर्षाचा आहे म्हणून सांगा, तो लहान वाटत नाही, तो चालतोय एवढ्या लहान वयात. म्हणजे लहानपणापासून त्याची प्रगती कशी होती. विवेकजींचं शिक्षण नाशिकच्या रचना विद्यालयात झालं आणि तेही मराठी माध्यमातून. अकॅडमिकली ते काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी वगैरे नव्हते, पण हुशार होते. गणित हा त्यांचा प्रिय विषय. नाशिकसारख्या रम्य नगरीमध्ये शालेय जीवनाची वाटचाल सुरू झाली आणि ह्या शालेय जीवनाच्या वाटचालीचा काही अनोखाच आस्वाद आहे जो आजही संपूर्ण अंतरंगात दरवळतोय. मी ज्या कॉलनीत राहायचो
त्या कॉलनीतच आमच्या शाळेच्या म्हणजे प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका राहायच्या. त्यांनी मला आणि आमच्या कॉलनीतल्या माझ्या सर्व सवंगड्यांना 4-4.5 वर्षाच्या असतानाच पहिलीत टाकून दिलं. सुदैवाने शिक्षण संपूर्ण मातृभाषा मराठीत झाल्यामुळे खूपच चांगला त्याला रंग आणि स्वाद आणि आस्वाद येत गेला. तर त्या शाळेतल्या बाईंनी मुलांना सोडवायला गणित दिली होती की काल शिकवलेले गणित आज तुम्ही सोडून दाखवा. तर ह्याला काही गणित ते येईना. तो ताडकन उभा राहिला आणि त्याने बाईंना विचारलं की हे गणित मला काय येत नाही. म्हणजे असं मुलं घाबरतात, आलं नाही तर त्यांना लाज वाटते. पण हा धीटपणा त्याच्यात होता की मला येत नाही म्हणजे काय, मला सगळं आलंच पाहिजे, अशी वृत्ती त्याची एवढ्या लहानपणी बघायला मिळते. विवेक हा रचना विद्यालयात शिकत होता आणि लहानपणापासूनच त्याचे विशेषतःने नेतृत्व गुण हे प्रकट होत होते. तो त्यावेळेला खो खोचाही कॅप्टन होता आणि विशेष म्हणजे ज्याच्या अंगी नेतृत्व गुण असतात अशा विद्यार्थ्या अंगी इतरही अनेक गुणांचा समुच्चय असतो असा आमचा अनुभव आहे. हा कॅप्टन म्हणून असताना आपल्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेणे, त्यांना प्रोत्साहित करणे, समोरच्याला कमी न लेखतात त्यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून विजय संपादन करणे, हे जे गुण होते ते गुण आज आपल्याला या यशस्वी उद्योजक जो झालेला आहे त्याच्यामध्ये त्यावेळेचे दडलेले गुण आज प्रकर्षाने जाणवत आहे. हुशार विद्यार्थी खोडकर नसतो असं कोणी सांगितलं? खोडकरपणा हा शाळकरी मुलांचा एक गुणच म्हणावा लागेल. विवेकजीही याला अपवाद नव्हते. शालेय जीवनापासून विवेक आणि मी खूप जवळचे मित्र आजही आहोत. शाळेतली एक तुम्हाला घटना सांगायची म्हणजे विवेक तसा स्टुडियसच होता पहिल्यापासून, परंतु तेवढाच खोडकर पण होता. आणि आम्ही मधल्या सुट्टीमध्ये पोहायला जायचो. पाणी समुद्र म्हटलं की आजही असं आतून ओढच घेतं. शाळेमधल्या आमच्या ह्या गमती जमतींमध्ये मधल्या सुट्टीमध्ये आम्हाला 2 मधल्या सुट्टी असायच्या. त्या सुट्ट्यांमध्ये एक छोटी आणि एक मोठी. त्याच्या छोट्या सुट्टीतच पटकन डबा खायचा आणि मोठ्या सुट्टीत आमच्या शाळेच्या जवळच असलेल्या विहिरीत किंवा कॅनॉलमध्ये पोहायला जायचं. सगळ्या मित्रांना सवंगड्यांना गोळा करणे, धावत बेल वाजली की पोहायला जाणे आणि मग हळूच ते ओले कपडे घेऊन येऊन परत शाळेत बसणे, हा एक फार अविस्मरणीय अनुभव होता. पण त्या अनुभवातच प्रचंड मार पण खावा लागला. कारण एकदा आमच्या ओल्या कपड्यांवरनं बाईंनी पकडला आणि मग काय विचारू नका, ही धुलाई झाली की विचारता सोय नाही. की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही अत्तराचे कारखाने हे आमचं स्पेशालिटी होती. आम्ही फुलं गोळा करायचो, ती उकळवायचो आणि त्याच्या अत्तराच्या बाटल्या बनवायचो आणि त्याच्यामध्ये विवेकचा खूप मोठा सहभाग असायचा. आणि आम्ही अजून मेणाच्या मूर्त्या बनवायचो. मेणबत्त्या वितळवून त्याचे मातीचे साचे बनवून त्याच्यामध्ये मेण ओतून अशा मूर्त्या बनवायचो, त्या विकायचो. असे अनेक प्रकारचे उद्योग लहानपणी केले आणि त्याच्यातूनच त्याला बहुतेक पुढे काहीतरी मोठा बिझनेस सुरू करावा याची कदाचित प्रेरणा मिळाली असावी. लहानपणापासून मी आणि विवेक हे बरोबरच आहोत. एक शाळा जरी आमची एक असली तरी आम्ही वर्गाने मागे पुढे होतो. कॉलेज जीवनात नंतर आम्ही पुढे पुण्याला गेलो. पुण्याला त्याचं कॉलेज जीवन झालं. त्या सगळ्या ह्याच्यात आम्ही एकत्र क्रिकेट खेळायचो, सुरपारंब्या खेळायचो, शालेय जीवनामध्ये फुटबॉल खेळायचो. त्याची ब्रँच बदलली, त्यांनी तो खो खोमध्ये मास्टर झाला, आम्ही क्रिकेटमध्येच राहिलो. इंजिनिअरिंगमध्ये असताना तो MIT कॉलेजला होता आणि मी ज्ञानेश्वर विद्यापीठात होतो. श्रद्धेने तो सगळी गोष्ट करतो, आजपर्यंत करत आलेला आहे. असा माझा मित्र हा वेगवेगळ्या यशाच्या पायऱ्या चढत आता वर चालला आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. नाशिकलाच 12वी करून 1984 साली विवेकजी इंजिनिअरिंगच्या शिक्षणाकरता पुण्यात आले आणि पहिल्याच वर्षी धक्का बसला. 10 पैकी 9 विषयात नापास होऊन ड्रॉप लागला. मस्तपैकी शाळा आणि कॉलेज 11वी-12वी संपवून आयुष्याच्या एका वेगळ्याच मोरपंखी टप्प्यावर इंजिनिअरिंग करायला हॉस्टेलमध्ये पुण्यामध्ये अस्मादिक 1984 साली अवतीर्ण झाले. काय ते हॉस्टेलचं वातावरण, काय ते इंजिनिअरिंग,
एक एक गंमतच. आणि त्या गमतीमध्ये घरी असलेला अभ्यास करण्याची प्रवृत्ती आणि फोकस्ड वेनी एका विषयाकडे बघण्याची जी काही आपली तयारी असते ती पूर्णपणे गेली. पूर्णपणे मोरपंखी रंगात रंगून निघालो आणि इंजिनिअरिंग चालू झाले. पहिलं सेमिस्टर झालं, दुसरं सेमिस्टर झालं, तोपर्यंत हा रंग काही उतरत नव्हता. आणि जेव्हा रिझल्ट शीटमध्ये पूर्ण 10 विषयांपैकी 9 विषय माझे नापास झाले असं चित्र समोर आलं, त्यावेळेला प्रचंड धक्का बसला. त्याच वयात त्याचबरोबर तारुण्य पिटिकांनी सुद्धा मला खूप ग्रासले होते. या दोन्हींनी प्रचंड न्यूनगंड निर्माण झाला. लोकांना तोंड द्यायची लाज वाटू लागली. मग शांतपणे परत एकदा स्वतःला फोकस केलं, ध्येयाकडे शांतचित्ताने परत एकदा बघितले, प्रचंड अभ्यास केला आणि पहिल्याच सेमिस्टरमध्ये सगळेच्या सगळे 9 विषय व्यवस्थित पास झालो. आणि परत एकदा थोडासा का होईना स्वतःतलाच एक आत्मविश्वास परत आला की आपण हे करू शकतो. परंतु तारुण्य पिटकांच्या त्रासांनी ग्रासलेलो असल्यामुळे तोंड लपवून फिरणे ह्यातून मात्र बाहेर आलेलो नव्हतो. मी लहानपणापासून परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवारामध्ये सातत्याने जात असायचो. इथे काय योगायोग असावा की ह्याच 6 महिन्यात मार्च 86 स्वाध्याय परिवाराचा एक मोठा सोहळा तीर्थराज मिलन हे अलाहाबाद येथे होते. आणि आमच्या नाशिकचे जे कोण बुजुर्ग मंडळी होती त्यांचा त्याच्यात जो काही सक्रिय सहभाग होता त्याच्यात मी स्वतःला झोकून दिले. त्या सगळ्या प्रयोजनामधून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि 3 महिने माझे अत्यंतपणे मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी या सगळ्या विषयांवर अत्यंत जवळून बघायला मिळाल्या. 1 महिना पूर्णपणे अलाहाबादला मुक्काम केला आणि तिथेसुद्धा 36 तास जागे राहून आम्ही काम केलेले आहे. आणि हे काम करताना असं लक्षात आलं की आपण अत्यंत फोकस्ड वेनी 36 तास सलग काम करू शकतो. किती मोठा आत्मविश्वास त्यावेळेला परत मिळाला असेल. पण ते त्यावेळेला सहजतेतून होत होतं, कळत नव्हतं. त्यावेळेला मे बी ते तोंड लपवण्याकरता करत असेन, पण त्याच्यातून जी काही माझी जडणघडण घडत गेली ती आजच मला कळती आहे. हे सगळं करून आम्ही जेव्हा परत आलो त्याच्यानंतरही एप्रिल, मे, जून काढायचाच होता. आणि मग हिमालयन ट्रेकिंगला जाण्याचा योग आला. हे सगळं करून परत आल्यानंतर मग कॉलेज इंजिनिअरिंगची 2रं, 3रं, 4थं हे वर्ष मात्र सुरळीत पार पडलं. आणि 1989 रोजी व्यवस्थित पास होऊन मार्क मिळवून सर्टिफिकेट BE मेकॅनिकलची डिग्री घेऊन आमची स्वारी परत नाशिकमध्ये स्वगृही हजर झाली. मी आणि विवेक इंजिनिअरिंग कॉलेजला एकत्र होतो आणि हॉस्टेलमेटसुद्धा होतो. विवेकनी 3rd इयरला सँडविच कोर्स ऑप्ट केला होता. सँडविच म्हणजे काय की 6 महिने थिअरी आणि 6 महिने कंपनीत जाऊन काम करणे. तर 3rd इयर आणि 4th इयरला 6 महिने त्यांनी कंपनीचा अनुभव घेतला आणि तो अनुभव त्याला थिअरीपेक्षा जास्त महत्त्वाचा वाटत होता. तिथेच त्यांनी आपल्या डिटेलिंगची किंवा प्रोडक्शन करायची काय आवश्यकता असते, त्याला काय काय लागतं असं डिटेल स्टडी सुरू केला होता. याही गोष्टीचा त्याला पुढे खूप फायदा झाला. इंजिनिअरिंग केलं, घरी आलो. अजून हातात सर्टिफिकेटसुद्धा नव्हतं. परंतु आमच्या घराच्या अगदी समोरच्या घरामध्ये CP टूल या कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर राहायचे. त्यांनी विचारलं, विवेक झालं का? हो, शिक्षण झालं. मग काका म्हणाले उद्यापासून ये. आणि उद्यापासून म्हणजे त्याच्यानंतर एक 4 दिवसांनी मी CP टूल येथे ग्रॅज्युएट ट्रेनी इंजिनियर म्हणून रुजू झालो. अचानक माझे मावशी आणि मावशीचे यजमान अरुण फाळके काका यांनी मला असं सातत्याने विचारणा केली की का नोकरी करतोयस, माझ्याबरोबर ये, तुला किती स्टायपंड मिळतो? काका 1900 रुपये. तू एक कंपनी स्थापन कर आणि मी तुला 2000 रुपये मिळेल याची शाश्वती देतो. तेव्हा माझ्या डोक्यात मिळते तू नोकरी करावीस अशी काही हे नव्हती. पण स्वतःची काहीतरी कारखाना स्वतःच बनवायला, असं काहीतरी करायला पाहिजे असं माझं मत होतं. मला स्वतःलाही तसंच वाटत होतं. पण मला माझ्या
एकंदर आयुष्यात तशी संधी काही मला मिळाली नाही. आईचा खंबीर पाठिंबा, या खंबीर पाठिंब्यावर ती नोकरी सोडून मी काकांबरोबर रुजू झालो. त्यांनी मला कंपनी स्थापन करायला शिकवले आणि कंपनी चालवायला पण शिकवले. मग कशा प्रकारे व्यवसाय करायचा, कंपनी कशी स्थापन करायची, त्याच्यातले सगळे सरकारी आणि रजिस्ट्रेशन्स कशा करायच्या, त्या काळात असलेला ऑक्ट्रॉय हा कसा भरायचा, सेल्स टॅक्स कसा भरायचा, हे सगळं काही मी शिकत होतो. जणू मला व्यवसायाचे बाळकडूच मिळत होते. काकांबरोबर सायंटिफिक इक्विपमेंटचं ट्रेडिंग करताना मी हळूहळू इंडस्ट्रीमध्येही शिरलो आणि इंडस्ट्रीयल काही गुड्सचं पण मी ट्रेडिंग करत हा ट्रेडिंग व्यवसाय वाढीला लावला. परंतु सातत्याने अस्वस्थता मनात होती. काय होती समजत नव्हतं. पण लक्षात यायला लागलं की आपल्याला काहीतरी क्रिएशन, निर्मिती, इंजिनिअरिंग प्रॉडक्टमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्याची सतत एक कुठेतरी ओढ मनाला लागलेली आहे. विवेकजींच्या अंतरंगात ही अस्वस्थता वाढत होती. कळत नकळत त्यांचं मन योग्य मार्गदर्शनाच्या शोधात होतं. आमच्या स्वाध्याय परिवारातले आमचे सिनियर श्री उल्हास प्रधान हे त्यावेळेला क्रॉम्प्टन ग्रीव्जमध्ये सर्व्हिस करत होते. त्यांची आणि माझी भेट झाली. त्यांची आणि माझी भेट आमच्या बाल संस्कार केंद्राचे शिक्षक किंवा गुरु राजीव काका पटेल यांनी घडवून आणून दिली. प्रधान काकांनी मला विचारलं की माझ्याकडे प्रोडक्शन इंजिनियरची पण जागा आहे. मी म्हटलं, अहो मी आत्ताच व्यवसाय करतोय, ट्रेडिंगमध्ये मी एवढं काम करतोय, परत नोकरीत येऊ का? मग म्हणाले, ठीक आहे, तुला व्यवसाय करायचा असेल तर एक मशीन माझ्याकरता बनवशील का? माझ्याकडे तर वर्कशॉप नाही, माझ्याकडे फॅक्टरी नाही, मी काही करत नाही. ते म्हणाले की माझ्या डिझाईनप्रमाणे तू ड्रॉइंग करायचं आणि मशीन बनवायचं. आणि मग काय, दररोज रात्री प्रधान सरांच्या घरी जाऊन ड्राफ्टर आणि ड्रॉइंग बोर्ड लावून संपूर्ण मशीन चित्रात रंगवून काढलं. मशीनचं संपूर्ण साचा, त्याचे स्पेअर पार्ट, सगळं डिझाईन पूर्ण झालं. सगळं बाहेरून जेवढे जेवढे नव्हत्या त्या सगळ्या मित्रांच्या मदत घेऊन हे मशीन उभे केलं आणि त्याची डिलिव्हरी अत्यंत यशस्वीरित्या क्रॉम्प्टन ग्रीव्ज सातपूर डिव्हिजनला आम्ही केली. माझी ही कमिटमेंट बघून बहुधा प्रधान सरांनी मला अजून एक संधी द्यायचे ठरवले असावे. त्यांनी मला सांगितले की माझ्याकडे एक कॉईल वाइंडिंग करण्याची संधी आहे, तू एक मशीन घेशील का? आणि ते मशीन जर घेतलंस तर तू कॉईल वाइंड करून मला दे. परत तोच, मला कॉईलमधला क पण माहिती नाही. परंतु प्रधान सरांनी पूर्ण मदत केली. एका ठिकाणी सेकंड हँड मशीन ते विकाऊ होतं. त्याची किंमत त्यांनी 10,000 रुपये सांगितली. घरी आईवडिलांशी चर्चा केली. त्यांनी पूर्ण सहमतीने हे 10,000 रुपये मला दिले. ते मशीन मी विकत घेतलं आणि एक 10 बाय 10 स्क्वेअर फूटच्या रेसिडेन्शियल घरामध्ये एक छोट्याशा किचनमध्ये मी हे मशीन ओट्यावर ठेवलं आणि कॉईल वाइंडिंग कसे करायचे हे शिकलो. आणि त्याच्यातून जुलै 1992मध्ये निर्मिती प्रिसिजन प्रायव्हेट लिमिटेडच्या वटवृक्षाची छोटीशी मुहूर्तमेढ रोवली गेली. मध्यमवर्गीय कुटुंबातला मुलगा ज्याच्यावर खूप चांगले संस्कार आहेत, चारित्र्य संपन्न आहे आणि अशा याच्यातला हा मुलगा जेव्हा पुढे येऊन काहीतरी करू पाहतो, मग त्याच्यातली जी उद्यमशीलता आहे, एंटरप्रेनरशिप आहे, ते बघून मला असं वाटलं की यस, काहीतरी होऊ शकेल. आणि म्हणून तिथून फक्त मी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं, तेवढीच माझी भूमिका होती. पण तिथून सुरू झाला तो आमचा एक रिलेशनशिप, एक वेगळा संबंध जोडण्याचा प्रवास. आणि मग त्याच्यातनं मग सगळं पुढचं इंडस्ट्री उभी राहण्याचं सगळं घडत गेलं. आणि त्या सगळ्याचा मी एक निश्चितपणे सतत बघत आलेलो आहे. आणि तो जो सगळा प्रवास आहे हा मी स्वतः त्यांच्याबरोबर असून अनुभवलेला आहे. त्यामुळे असं नक्की वाटतं की मराठी माणूससुद्धा उद्योगामध्ये स्वतःच्या स्किल्सनी, स्वतःच्या माणसं जोडण्याच्या कलेनी आणि खोलात शिरण्याच्या, कुठल्याही विषयात खोल शिरण्याच्या याच्यातनं किती पुढे येऊ शकतो आणि कशा प्रकारे एका कुटुंबातनं अनेक कुटुंबांचा पोषण करता होऊ शकतो हे आपल्याला प्रत्यक्षपणे बघता येईल. विवेक माझा धाकटा भाऊ. पण आपण जसं म्हणतो की काही लोक जन्मताच डाऊन टू अर्थ असतात. आता बिझनेस सुरू करायचा म्हणल्यावर बऱ्याच जणांना खूप हायफाय स्वप्न असतात.
पण त्याचं पहिलं लेटर हेड हे माझे मिस्टर सिक्युरिटी प्रेसला नोकरीला आहेत तेव्हा आमच्याकडे ब्ल्यू ऑफकट्स यायचे. ब्ल्यू ऑफकट म्हणजे जे वाया गेलेले इनलँड लेटरचे कागद, तर त्याच्यावरती पहिलं लेटर हेड छापलं गेलं. असं कुठेही नाही की मला A4 साईजचा मोठा पेपर चांगला पाहिजे, बॉन्ड पेपर पाहिजे, त्याच्यावर माझं लेटर हेड नाही. सुरुवात जी केली ती तिथून केली, कारण आमच्याकडे म्हणजे वडिलांकडे माझ्या त्याला देण्यासारखं असं काही खूप फंडिंग नव्हतं. शून्यातून त्यांनी खूप उभं केलेलं आहे. नंतर पहिल्या वर्षी आम्ही मी त्याच्या मदतीने त्यांनी जसं सांगितलं तसं, पण आम्ही फटाके आणले, फटाके विकले, त्यातून पैसा उभा केला थोडाफार. असं करत करत तो वर गेलेला आहे. जसा जसा जम बसत गेला तसं तसं 93 साल आलं, 26 वर्ष पूर्ण व्हायला लागली. आई मागे लागली की आता लग्नाचं काहीतरी बघायला पाहिजे. 94 साली माझ्या वडिलांच्या मित्राकडून आम्हाला हे स्थळ आलं कुलकर्ण्यांचं, आणि आमचा एक दाखवण्याचा कार्यक्रम झाला. पण त्या कार्यक्रम झाल्यावर मला असं एक खूप आंतरिक मनामधून असं वाटलं की या स्थळाने जर होकार दिला तर मला याच मुलाशी लग्न करायचं आहे. म्हणजे माझी थोडी थांबायची इच्छा होती, आणि कालांतराने त्यांचा होकार आला. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला 94 साली आमचा विवाह संपन्न झाला. विवेक यांचं स्थळ मला पुण्याचे श्री उमरजी यांनी सुचवलं आणि हे सांगितलं की तुम्ही ताबडतोब जा, हे स्थळ हातचं सोडू नका, कारण माझ्याकडे आणखी पण काही लोकांची चौकशी आहे, तुम्ही लवकर जा. कारण विवेक त्या नुकताच धंद्यामध्ये स्थिर होत होता, सुरुवात करत होता. त्याच्या गाळा बघायला मी गेलो आणि मीच अवाक झालो. त्या गाळ्यामध्ये 4 वर्कर काम करत होते आणि मला असं काहीच कळेना, आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया मी पूर्ण करू शकत नव्हतो. तेव्हा मी स्वातीला विचारलं की निर्णय घ्यायचा आहे तर तू घे. तर स्वातीने सांगितलं की मला चालेल, धंदा वाढेल. मी स्वातीने घेतलेला निर्णय, माझ्या पत्नीने त्याला दिलेला पाठिंबा आणि त्याच्यानंतर आलेली ही सगळी झालेली प्रगती बघून आज मी अतिशय धन्य झालो. या व्यवसायाबरोबरच घरगुती म्हटलं तर त्यांनी आईवडिलांकडे तर अतिशय छान लक्ष दिलेलंच आहे, आणि बायको मुलांना घेऊन देखील ते दरवर्षी कुठेतरी बाहेरगावी जातात आणि आपलं सहजीवन अनुभवतात चांगल्या प्रकारे. कुठेही वेळ देत नाही, मला वेळ नाही आहे असं कुठेही त्यांच्या बोलण्यात कधीही येत नाही. ही फार कौतुकाची गोष्ट आहे, आणि याचा अतिशय आम्हाला अभिमान वाटतो की मला यायला जमणार नाही असं ते कधीही उत्तर सांगत नाहीत. तर मी फक्त तो प्रयत्न करतो, मी येतोच, अगदीच नाही जमलं तर मी तुम्हाला फोन करीन. अशा प्रकारे ते नेहमी पॉझिटिव्ह सकारात्मक बोलत असतात, आणि हा सकारात्मकतेचाच उपयोग नेहमी व्यवसायामध्ये होत असतो हे आम्ही चांगलं जाणून आहोत. दोनाचे 4 हात झाल्यावर खरंच कारखान्याला अजून बळकटीच यायला लागली, कारण माझी पत्नी सौ स्वाती ही पण मला अत्यंत ताकदीने मदत करायला कारखान्यात येऊन उभी असायची. मी कॉईल वाइंड करायचो आणि ती खाली बसून कॉईल फिनिशिंग करायची. हे सगळं करत असताना आमच्या कस्टमरप्रती असलेल्या कमिटमेंटमध्ये वाढत झाल्यामुळे आम्हाला अजून संधी उपलब्ध होत गेल्या. या संधी जशा उपलब्ध होत होत्या आणि कारखाना स्थिरावत होता तसं मनामध्ये हिंमतही वाढत होती, आणि सारखी सातत्याने आपल्या भाड्याच्या जागेतून स्थित्यंतर करून कधी एकदा स्वतःच्या जागेत जातोय असेही वाटत होते. ती पण संधी चालून आली, आणि 96 साली माझ्या मुलाचा जन्म झाला, आणि त्याच वेळेला आम्ही स्वतःच्या जागेत पण स्थित्यंतर झालो. MIDCमध्ये असलेल्या एका फ्लॅटेड गाळ्यामध्ये आम्ही स्वतःची फॅक्टरी स्थलांतरित केली, आणि खूपच आनंद द्विगुणित होत होता. त्याच वेळेला मुलाचाही जन्म झाला, स्वतःच्या जागेतही स्थित्यंतर झालं. ह्या सगळ्या गडबडीत, ह्या सगळ्या आनंदावर हळूहळू 1997 साल उजाडले. एक दिवशी मला असं वाटलं की अरे मला ताप भरला आहे. घरी आलो, स्वतःच्या हाताने आतमध्ये गेलो, थर्मामीटर काढला, थर्मामीटर लावला, आणि बाप रे बाप, थर्मामीटरचा काटा सरळ 105 डिग्री फॅरनहाईटवर जाऊन थांबला की हो.